बेलू बेलू निघाला बाबा, नाही तर निघत नाही पटकन येऊ. अगाव बघा तिकडे जाऊन बसलं. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. बघा तर वाजले आहेत सकाळचे 5:45 आणि प्रचितीला आता टिफिन पण द्यायचं आहे आणि प्रचिती स्कूलमध्ये जाईल आणि आज आहे जेवण बनवायचं. सो मी आता आधी आंघोळ करून घेते आणि मग जेवण काय काय बनवलं. आज मी रेसिपी नाही पूर्ण दाखवणार कारण आज पण डाळ भात भाजी आहे. डाळ भातची मी रेसिपी आधीच टाकलेली आहे. तर बघा आता मी ना जाणार आहे आंघोळीला, पण मला आधी कपडे मशीनमध्ये टाकायचे होते कालचे. तर बघा मी टब घेऊन आले आहे बेडरूममध्ये आणि बेलू बघा कुठे बसले. बघा गाईज, टब कपडे टाकायचे आहेत म्हणून टब घेऊन आली. तर हा बघा कुठे बसले हिरो माझा, बघा. आणि बघा आता मी हात लावल्यावर कसा हात मारते बघा. हे बघा बघा, बघितला बघा बघा बघा, नखं वगैरे मारते बघा. आता याला मी कसं काढू. अगं बघा मस्ती खोर आहे बेली. बघ बघ बघा 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 कसं, बघा मस्ती बघा, आमच्या बेबीची मस्ती बघा. बघा सकाळीच मॉर्निंगला हे नजारे असतात. बघा कसं झोपते बघा बेलू. हे बाबू आता येऊ ना, पाणी पित असला किंवा काही खात असलं नाही तर गल्याला ना पाणी वगैरे लावून, केस लांब आहेत ना तर ते तसे दिसतात. बघताना असं वाटते ते घाण आहे, पण ती घाण नाही आहे. ओले झाल्यावर तसंच दिसते तो. बेलू ए बेटा उतर, चल उतर ना. बघू काढून बघते येऊ ना, हातावर नखं पण मारते. असं तो मारत नाही पण त्याला आता खेळाचा मूड आहे. उठ उतर ए बाबू उतर. मम्माला मारते तू, मारते मम्माला माझी पोरी. अगं 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 मारते मारते. नको ना बाबू, मारू नको ना, नखा लागतात ना तुझी. अजून निघत नाही, जाऊ दे आता. हा निघत नाही तो पण मी आंघोळ करून घेते. बघा डॅम्बेस आहे, निघणार नाही लगेच. काढायला गेलो का लगेच तो नख मारते. बसू दे त्याच्या आंबूस पुरी करीपर्यंत त्याला, तोपर्यंत मी आंघोळ करून घेते. बघा तर काही जेवणसुद्धा झालेलं आहे आणि तुम्हाला दाखवते मी आज काय काय बनवलं आहे. आजची रेसिपीचा शूट मी केला नाही कारण मी आधीच बोलली तुम्हाला का आज आहे ना, आज मी फक्त डाळ भात भाजी व्हेज जेवण बनवलेलं आहे. सो आज शूट नाही केलं, पण तरी मी दाखवते काय काय बनवलं आहे ते. बघा तर काही मी दाखवते मी काय काय बनवलं आहे. आता ही आहे डाळ बनवली आहे. त्याच्यानंतर ही आहे चटणी. आता तुम्ही बोलणार का तुम्ही चटणी बनवताच का, हे चटणी तुमच्याकडे असते का, तर आमच्याकडे डाळ भात असतं तर कंपल्सरी चटणी असते. ही आहे चण्याची डाळीची भाजी. त्याच्यानंतर ह्या आहेत, ही आहे मिरची, हे पापड, हा आहे भात. आता मी यांना जेवण वाढत आहे म्हणून त्याच्यातला भात थोडा कमी झाला आहे बघा. इथे यांना मी जेवण वाढत आहे कारण त्यांचा पण उपवास आहे कालचा एकादशीचा. अजून कोणीच सोडलं नाही आहे घरामध्ये. सो आता मी त्यांना जेवण वाढते. हो हे बाबू, हा बघा हे पप्पाला जेवण वाढले. हे बघा तर यांना मी जेवण दिलेलं आहे. आता मला माझ्या मागेच ये बेटा, चल ये. चढ इथं वरती ये का नको मला. हे परी बघा तर काय. हे बघ, हे बेटा बघ, हे बघ
हे बघ काय नाही ऐक हा गाईज यांना पण मी आता जेवण दिलेलं आहे आणि माझा बेलू इथे बसलेला आहे. पिल्लू माझ्या माझी पोळी ती माझी पोळीची पोळी माझी पोळी. ए बेलू ये बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ माझी पोळीची पोळी 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 पोळी. बघा गाईज खिडकी यासाठी उघडं ठेवत नाही. हे बघा एवढीशी खिडकी ओपन केली तरी कसा बसलाय बघा. म्हणून तुम्हाला मी बॅक कॅमेराने दाखव. हा इकडं बघा बाहेर आहे कुत्रा. याला ना कुत्री मांजरच लागतात बघायला बाहेर. बेलू बेलू निघाला बाबा नाही तर निघत नाही पटकन येऊन. अगाव बघा तिकडे जाऊन बसला. ये ये बेटा ये इकडं या. तिकडे पण खिडकी थोडी ओपन आहे. तिकडे मला वाटतं तिथून बघेल आता. कसं बघते बाहेर. त्याला मी बाहेर नाही काढत ना म्हणून त्याला बाहेर जायची खूप इच्छा होती पण बाहेर गेलो तर तो घाण होईल. बेली बघा तर मी आता हायड्रा फेशियल करत आहे. सलूनमध्ये आल्यानंतर मला ना शूट घ्यायला नाही भेटत. मी कधीतरी शूट घेते कारण सलूनमध्ये आल्यावर एकतर मी 11 11:30ला येते. मुली येतात तेव्हा पण अर्धे क्लायंट असे असतात का त्यांना माझ्याच हातून करायचं असते आणि मग क्लायंट असल्यावर मला नाही घेता येत. तर मग आता पण मुलींचा क्लास चालू आहे तिकडे आणि इकडे क्लायंट पण चालू आहे. तर आता मी हायड्रा फेशियल करत आहे. हा हायड्रा फेशियल झाल्यानंतर अजून एक क्लायंटचा मला फोन येऊन गेले का मी हायड्रा फेशियलसाठी येते. मग मी त्यांना बोलली का थांबा जरा थोडा वेळ कारण ऑलरेडी हायड्रा फेशियल चालू आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे हायड्रा फेशियलला 2 घंटे तर जातातच आणि उगाच त्यांना येऊन इथे बसवण्यापेक्षा मग मी त्यांना बोलली का तुम्ही थोड्या वेळात या. तर मग त्या बोलल्या चालेल मी थोड्या वेळात येते. आणि असं पण इथे क्लास पण चालू आहे. तर बघू आता थोड्या वेळात ती पण क्लायंट येईल तर मी तोपर्यंत हा फेशियल करून घेते. हा फेशियल झाला का लगेच क्लायंटसाठी का आणि त्या क्लायंटला फेशियलसुद्धा करायचं आहे वॅक्स पण करायचं आहे. ते बोलले मला वॅक्ससुद्धा करायचे आहे तर त्यांचं पण करून घेते. बघू आता किती वेळ लागते. जर ड्राय झाला असेल ना आणि क्लायंट जेव्हा हायड्रा फेशियलसाठी येते ना तेव्हा मी दिवसाला फक्त 3च हायड्रा फेशियल घेते कारण एक हायड्रा फेशियलला 2 घंटे जातात आणि 3 असतील हायड्रा फेशियल तर 6 घंटे हमखास जातात. आणि हायड्रा फेशियलसाठी जरी क्लायंट आला तरी ते फक्त हायड्रा फेशियलच नाही करत तर दुसरं पण त्यांना करायचं असते. कोणाचं वॅक्स असते ब्लीच असते त्याच्यानंतर कोणाला म्हणजे दुसरं पण काही करायचं असते आणि असे पण क्लायंट चालूच असतात थ्रेडिंगसाठी. तर त्यासाठी मी जास्त काही घेत बसत नाही क्लायंट. जेवढं आपल्याला झेपते कारण मुली असतात आता बघा थ्रेडिंग वगैरे मुली पण करतात मी पण करते जेव्हा क्लायंट असतात तेव्हा. पण मग अर्धे क्लायंट असे असतात की त्यांना माझ्याच हातून करायचं असते. सो मी मग जास्त बर्डन घेत नाही. हां जर क्लायंट आला माझा टायमिंग आहे जाण्याचा 9चा पण जर क्लायंट आला टायमावर म्हणजे घरी जाण्याच्या आधी आणि क्लायंट बोलला का आम्हाला करायचं आहे तर मग मी करून देते कारण कसं मग क्लायंटला मी रिटर्न नाही पाठवू शकत. बट क्लायंट जेव्हा अपॉइंटमेंट घेऊन येतात ना तेव्हा मग मी त्यांना आधीच टायमिंग देऊन ठेवते का बाबा तुम्ही ह्या वेळेला या तरच. बघा तर हायड्रा फेशियल तर झालेलं आहे कंप्लीट आणि आता मी UV लाईट ठेवलेली आहे. UV लाईट तर मला आता 20 मिनिट ठेवायची आहे ना इकडे क्लायंट पण तिकडे येऊन बसलेला आहे. तर बघू आता यांचा झाल्यावर त्यांचा घेते. बघा तर हा क्लायंट आला. आता ह्या क्लायंटची तर मला थोडीसुद्धा शूट घेता आला नाही कारण शूट घ्यायला कोणच नव्हता. इकडे मुली प्रॅक्टिस करत होत्या म्हणून मी शूट नाही घेऊ शकली. तर हा सेकंड हायड्रा फेशियल आहे. बघा तर गाईज मी आत्ता घरी आलेली आहे आणि वाजले आहेत 9:45 आणि आज खूप थकली आहे. आज शूट पण नाही घेता आला जास्त कारण आज हायड्रा फेशियलचा वर्कशॉप होता आणि 2 हायड्रा फेशियल पण होते आणि एक क्लीनअप आणि वॅक्स होता. खूप आज दगदग झाली आहे माझी आणि थ्रेडिंग पण चालूच होत्या. सो मला थोडासुद्धा शूट घेता नाही आला आणि मुली होत्या पण आज सगळ्याच बिझी होत्या. त्याच्यात क्लासेस असतात पण आज क्लासेसला सुट्टी होती. सुट्टी म्हणजे मुली आलेल्या पण त्यांना आज मी काही शिकवलं नाही कारण आज हायड्रा फेशियलचा वर्कशॉप ठेवलेला बाहेरून मुली म्हणजे नवीन क्लायंट स्टुडंट आलेले.
तर मग त्यांना तेच दाखवत बसले. ते दुपारी होता 1चा टायमिंग, 1 ते 3 ते होता. त्याच्यानंतर क्लायंट पण होते हायड्रा फेशियलसाठी. आज थोडा पण शूट नाही घेता आला आणि सकाळी. चला तर गाईज, माझे व्लॉग तुम्हाला कसे वाटतात नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. बाय.